महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नारायणगाव बस स्थानकात असलेल्या सुविधा तसेच बस आल्यानंतर किंवा बाहेर गेल्यानंतर उडणारी धूळ यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। येथील बस स्थानकात डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रिटीकरण करावे तसेच शौचालयात पुरेशा पाण्याची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। आज नारायणगाव बस स्थानकात मनसेचे उपजिल्हा प्रमुख मकरंद पाटे व तालुका प्रमुख साईनाथ ढमढेरे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक नियंत्रक अरगडे तसेच एसटीचे अधिकारी श्री विटे यांना निवेदन देऊन गांधीगिरी करत अरगडे यांना हार घालून श्रीफळ देण्यात आले। येत्या 4 दिवसात येथे सुविधा पुरवल्या नाही तर नारायणगावची ग्रामदैवता श्री मुक्ताई देवी यात्रेपूर्वी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटे व ढमढेरे यांनी दिलाय। याच बातमीचा थेट आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। नारायणगावच्या आपण बस स्थानकामध्ये आहोत आणि आपण पाहू शकता की बस स्थानकामध्ये अतिशय या प्रवाशांना धुळीच्या त्रासाला सामोरं जायला लागते आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीने बस आत आल्यानंतर किंवा बाहेर जाताना प्रचंड प्रमाणात धूळ या ठिकाणी प्रवाशांना सहन करायला लागते। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की धूळ आहे। बाबा मला सांगा, इथं तुम्ही बसलेत, धूळ आहे, त्या धुळीचा काही त्रास होतो का तुम्हाला? त्रास होणारच ना, धुळीचा त्रास त्याच्यात बसला खोकला येतो, हे होतं। काय म्हणतात? आणि ती हे ज्येष्ठ नागरिक आहेत, निवांत उन्हामध्ये बसण्यासाठी पाय मोकळे झाल्यानंतर किंवा पाय मोकळे झाल्यानंतर निवांत बसण्यासाठी या ठिकाणी आलेत। आणि आपण कुठे चाललो बाबा? कातळीला जाणार प्रवासानिमित्त त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील धुळीच्या बस स्थानकात बसणार काय हा सुविधा आहेत या ठिकाणी आपण पाहतो की धुळीचं साम्राज्य आहे। त्यानंतर अजून काय तुमच्या समस्या आहेत, काय सांगाल? आणि काय सांगाल? बस बाबा धूळ आहे, धुळीचा त्रास होतोय लोकांना, काय करायला पाहिजे? सिमेंट कामाचा रस्ता व्हायला पाहिजे, म्हणजे खड्डे होणार, जाम खड्डे होणार। याला काय म्हणायचं मला माहिती, याला डांबरीकरण व्हायला पाहिजे, डांबरीपेक्षा सिमेंटीकरण चांगलं। हा म्हणजे सिमेंटकरण त्याला चांगलं, डांबरीकरण करण चांगलं। त्याच्यामुळं काय होतं, प्रवाशांना लोकांना धूळ नाकात तोंडात जात नाही, आरोग्याला चांगलं राहतं। आणि पावसाळ्याचा पाऊस चालू आहे, महिन्यानी पाऊस झाला ना तर त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे, खड्डे पडतात, गाडी खड्डे पडले आमचं पाणी बी प्रवासाच्या अंगावर राहतं, चिखल होतं, त्याच्यावर माश्या बसतात, रोगराई येते, डास निर्माण होतात। प्रशासनाला काय सांगाल? आता काय प्रशासन आता हे काय, आता काय सांगायचं त्याला आम्ही, तुझ्या काय ऐकणारी माणसं आहे काय? ऐकणारी माणसं नाही, ऐकणारी टोपीवाल्याचं किंमत टोपीवाले म्हणतात